नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर आज 23 डिसेंबर 2023. चित्तविवेका ऑनलाईन मेडिटेशनचं हे 36वं सत्र. जवळजवळ 3.5 वर्ष आपण सलगपणे हे सत्र घेत आहोत. बरेचसे साधक आधीपासूनच पहिल्या सत्र दुसऱ्या सत्रापासूनच इथे जॉईन आहेत. तर 3.5 वर्ष हा खूप मोठा वेळ असतो की ज्याच्यामध्ये वारंवार राहिल्यामुळे माणूस त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत असतो. जसं की आपण एखादा जॉब करतो, जॉबमध्ये असताना पहिल्या 1 वर्षात आपल्याला आपल्या कामाचं स्वरूप समजतं. त्यानंतर पुढे आपण नियमितपणे ते सारखं करत असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत असतो. कुठलीही अडचण वगैरे आली तर आपण त्याच्यावरती ती अडचण दूर करू शकतो, सोल्युशन देऊ शकतो. तर अशा प्रकारे हा 3.5 वर्षाचा कालावधी आता आपण जवळजवळ सर्वच साधक एक्सपर्ट झालेले आहेत. त्यांना माहिती आहे आपण काय करत आहोत, कशासाठी करत आहोत. जे नवीन साधक असतील ते देखील काही दिवसांनी अशा स्थितीवरती येतील. तर म्हणून आपण आता ह्या वेळी पाहिलं पाहिजे की आपण नक्की कुठे आहोत, कशा आपली जी प्रगती आहे ती कितपर्यंत झालेली आहे. प्रगती होत नसेल तर त्याचे अडथळे काय आहेत, अडचणी काय आहेत, ते समजून घेतलं पाहिजे आणि ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भेडचाल म्हटलं जातं. भेडचाल म्हणजे एखादी गोष्ट सांगितली की त्याच्या मागे जशा बकऱ्या त्यांचा जो ग्रुप असतो त्याच्या मागे चालत जातं. कुठे जायचं, कसं जायचं काही माहिती नसतं. त्याप्रमाणे नाही जायचं आपल्याला. आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्या काय चुका आहेत, काय अडचणी आहेत, काय सवयी आहेत ते आपल्याला दूर करायच्या आहेत. त्याच्यासाठी आजचं हे सूत्र आपल्याला उपयोगी पडणार आहे. वारंवार सांगितलं जातं की आपले शील पक्के करा, शील पक्के करा. परंतु इतक्या दिवसानंतरही आपले शीलभंग होत असतो. बरोबर आहे की नाही? तर आपलं इंटरॅक्शन तर होत नाही. तुम्ही सांगत पण नाही. परंतु आमच्या लक्षात येतं की जर आपली काही प्रगती होत नसेल तर त्याचा जो बेस आहे, बेसच कच्चा आहे. आणि आपला बेस आहे शील. कारण शीलावरतीच समाधी विरात असते. आणि म्हणून जर शीलभंग होत असेल तर आपली समाधी तेवढी पुष्ट होत नाही. आणि जेव्हा शीलभंग होतं तेव्हा आपण स्वतःला त्यापासून दूर करतो की आम्ही गृहस्थ जीवनात आहोत. आमच्याकडून शील पालन होणं कठीण आहे. परंतु ती एक चुकीची धारणा आहे आपली, चुकीची संज्ञा आहे. गृहस्थ जीवनात देखील शील पालन होतं, करू शकतो, केलं पाहिजे. पण हा शीलभंग होण्याचे एक प्रमुख कारण आहेत. आता आपल्याकडे सती आहे. आपल्याला कळतं की आपल्याकडून शीलभंग होतोय. तर जे प्रमुख कारण आहे, ते शीलभंगाचे जे विपाक आहेत, आपण बऱ्याचदा ऐकलं पण आपण त्याबद्दल सीरियस नाही. त्याच्याबद्दल आपल्याला त्या गोष्टी सिरियसली घेत नाही.
म्हणून आपण आपला शीलभंग झाला तरी गृहस्थ जीवनाचे कारण देतो किंवा इतर काही कारण देतो. आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ते योग्य नाही. जेव्हा आपल्याला समजेल की शीलभंगाची कारणं, विपाक, त्याचे परिणाम काय होतात, तेव्हा आपोआपच आपल्याकडून शीलभंग न होण्याची जी भीती आहे, शीलभंग होण्याची जी भीती आहे ती वाढेल आणि आपल्याकडून शीलभंग होणार नाही. भीतीने शीलभंग न होणं चांगलं नाहीये. शीलभंग न होणं प्रज्ञेने होणं आवश्यक आहे. व ती प्रज्ञा कशी जागृत होईल? तर आपल्याला समजलं पाहिजे की शीलभंगाचे विपाक म्हणजे परिणाम काय आहेत ते. तर त्याच्यासाठी अंगुत्तर निकायामध्ये दुच्चरित विपाक सूक्त आहे. अंगुत्तर निकाय 8.40. त्याच्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की पाणातिपातो भिक्खवे आसेवितो भावितो बहुलिखतो निरय संवत्तनिको तिरच्छायानी संवत्तनिको पेत्ती विषय संवत्तनिको यो सब लहुसा पाणाती पातस्स विपाको मनुष्य भूतस्स अप्पायु संवत्तनिको होती. पाणातिपात आपल्याला माहिती आहे की जीव हिंसा, प्राणी हिंसा. तर भगवान बुद्ध सांगतात की भिक्खूंनो, जीव हिंसा जेव्हा केली जाते, जेव्हा त्यात गुंतले जातो, विकसित केली जाते, वारंवार केली जाते, तर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला अपाय लोकाकडे, नरकाकडे घेऊन जाते. एक सामान्य प्राणी म्हणून आपला जन्म होतो, पुनर्जन्म होतो. हंगरी गोष्ट, भुकेले प्रेत मराठी ट्रान्सलेशन, त्या लोकाकडे घेऊन जातो. जीव हिंसा केल्यानंतर जेव्हा मनुष्य म्हणून पुन्हा जन्म होतो, तेव्हा आपलं आयुष्य अल्प असतं. तर पानातिपाताचा जो सगळ्यात कमी विपाक आहे, परिणाम आहे, तो म्हणजे पुढील जन्मामधलं आपलं आयुष्य कमी असतं, छोटं असतं. आपण आजूबाजूला पाहत असतो की बरेच लोक आपलं पूर्ण आयुष्य पूर्ण न करता त्यांचा मृत्यू होत असतो. पूर्ण आयुष्य म्हणजे आज आज आपण असं पाहतो की वृद्धावस्था होऊन 70 ते 80 या वयामध्ये मृत्यू होत असतात. तर वृद्धावस्था होऊन जे मृत्यू आहे ते म्हणजे त्यांचं पूर्ण आयुष्य आहे. परंतु बरेच लोक त्याआधीच अकाली मृत्यू होत असतो. तर हा पाणातिपाताचा विपाक आहे सगळ्यात छोटा, म्हणजे एकदम अल्प विपाक आहे की त्याच्यामुळे आपलं पुढच्या आयुष्यातलं जे जीवन आहे ते अल्पायू असतं. आसिवितो, असवितो म्हणजे त्यात गुंतणं, भावितो म्हणजे विकसित करणं, बहुलिखतो म्हणजे वारंवार करणं. तर ते काय असतं? निरय संवतितो म्हणजे अपाय लोकांकडे घेऊन जाणं. तिरच्छायोनी संवत्तिनिको. तिरच्छान योनी म्हणजे प्राणी लोक. आणि ह्या प्राणी लोकात देखील सामान्य प्राणी म्हणून आपला जन्म होतो. आता सामान्य प्राणी म्हणजे जसं की हत्ती आहे, सिंह आहे, हे मोठे प्राणी. हे त्यांना इतर प्राणी घाबरत असतात. तर जे घाबरणारे प्राणी आहेत त्यांना सामान्य प्राणी म्हटलं जातं. तर अशा प्रकारे सामान्य प्राण्यामध्ये आपला जन्म होतो. सामान्य प्राण्याचा म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही प्राणी आहेत ते सर्व नेहमी मृत्यूच्या भीतीच्या छायेमध्ये असतात. त्यांना अन्न प्राप्त करणे देखील खूप अवघड असतं. त्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. तर अशा प्रकारे
सामान्य प्राण्यामध्ये आपला जन्म होऊ शकतो. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या जीवहिंसेपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आवश्यक आहे सती. सती आपल्यामध्ये आतापर्यंत जागरूक झालेली आहे. त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. परंतु हे जे शीलभंग आहे, ह्याचा जो परिणाम आहे, तो आपल्याला नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण पुनर्जन्मामध्ये विश्वास ठेवतो आणि म्हणूनच आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, की ह्या जन्मामध्ये मी मनुष्य झालेलो आहे. ह्या जन्मामध्ये मला ती बुद्धी प्राप्त आहे, ज्ञान प्राप्त आहे, की मी प्राणी हिंसा केल्यावरती माझ्या कशाप्रकारे त्याचा विपाक येणार आहे, माझं जीवन अल्प होणार आहे किंवा माझा सामान्य प्राण्यामध्ये जन्म होणार आहे. तर हे आपल्या मनामध्ये नेहमी राहिलं पाहिजे आणि मनामध्ये जेव्हा हे राहील, तेव्हा आपोआपच आपल्याकडून प्राणीहिंसा होणार नाही. प्राणीहिंसा म्हणजे एखाद्या व्यक्तीची हत्या करणंच नव्हे. छोटे-छोटे प्राणी, कीटक त्यातील तसले देखील हिंसा आपल्याकडून होता कामा नये. अजाणतेपणी झालेली हिंसा, हिंसा नाही कारण त्याच्यामध्ये आपली चेतना नसते. आपण चालत असताना एखादा प्राणी आपल्या पायाखाली आलं, पण आपली त्याला मारण्याची इच्छा नसते, चेतना नसते. तर त्याला हिंसा म्हटलं जात नाही. परंतु जाणून-बुजून, समजून सवरून केलेल्या हत्येला प्राणीहिंसा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे पानाती-पाता आपण नेहमी आपल्याला त्याच्यापासून विरत राहायचं आहे, दूर राहायचं आहे. जेव्हा आपण शील धारण करतो, जेव्हा आपण म्हणतो पानाती-पाता वेरमणीं सिक्खापदं समादियामि. ते सिक्खापदं समादियामि म्हणजे वारंवार आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वारंवार आपल्याला जागरूक राहायचं आहे, की आपल्याकडून पानाती-पाता होणार नाही. आपण शील ग्रहण करतो आणि नंतर विसरून जातो. आणि बसलेलं असतं, मच्छर आपल्या अंगावर बसतो आणि पटकन आपण मच्छराला मारून टाकतो. तर मग सत्य असून देखील आपल्याला कळत असून देखील आपल्याकडून ती हिंसा होत असते, हत्या होत असते. तर त्याच्याकडून आपल्याला दूर राहणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे अदिन्नदाना भिक्खवे आसेवितं भावितं बहुलीकतं निरय संवत्तिनिकं तिरच्छायोनि संवत्तिनिकं पेति विषय संवत्तिनिकं यो सद्बहुलस्य अदिन्नदानस्य विपाको मनुष्यभूतस्य भोग्य संवनतिको होती. म्हणजे पुन्हा भगवान बुद्ध म्हणतायत चोरी, अदिन्नदाना म्हणजे चोरी. जेव्हा चोरीत गुंतले जातो, चोरी विकसित होते, वारंवार केली जाते. ही एक अशी गोष्ट आहे जी नरकाकडे, अपाय लोकाकडे घेऊन जाणार आहे. एक सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणारी आहे. भुकेला प्रेत लोकाकडे घेऊन जाणारे आहे. चोरीच्या विपाकापैकी सर्वात कमी विपाक म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती मनुष्य म्हणून जन्म होतो, तर त्याच्या संपत्तीचा ऱ्हास होतो. ऱ्हास होणे म्हणजे पूर्णपणे त्याची जी संपत्ती आहे, एखाद्यानं खूप ऐश्वर्य कमावलेलं असतं आणि एखादी दुर्घटना होणे किंवा चोरी होणे, तर राजा संपत्ती जप्त करणे, ह्या सगळ्या गोष्टी होऊन त्याची संपत्ती पूर्णपणे त्याच्याकडून निघून जाते. अशा प्रकारे पानातील अदिन्नदाना हा जो आपला शील आहे, त्याच्या भंगाने त्याचा विपाक अशा प्रकारे आहे. पुन्हा भगवान बुद्ध याच्यामध्ये सांगतात, की निरय संवत्तिकनिका म्हणजे अपाय लोकाकडे, निरय म्हणजे अपाय लोकाकडे घेऊन जाणारे. तिरछान योनी संवत्तिनिकां पेती पेती विषय संवत्तिनिकां म्हणजे ही पण सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्म होऊ शकतो. भुकेले प्रेत, हंग्री घोस्ट म्हणून जन्म होऊ शकतो.
अशा प्रकारे आदिन्नदानाचा जो विपाक आहे तो आपल्याला अ, जेव्हा पुनर्जन्म होईल तेव्हा सामान्य प्राणी म्हणून आपला जन्म होऊ शकतो. आपण अपाय लोकांमध्ये जाऊ शकतो किंवा हंगरी गोष्ट पेत लोकांमध्ये जाऊ शकतो किंवा जो आपला पुढचा जन्म आहे त्याच्यामध्ये आपल्या संपत्तीचा ऱ्हास होऊ शकतो. आपण पाहतो आजूबाजूला की एखाद्या सुस्थितीत असताना काहीतरी संकट त्यांच्यावरती येतात आणि त्यांची संपत्ती पूर्णपणे त्यांच्याकडून निघून जाते. तर अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे हा अदिन्न दानाचा विपाक असतो. हा एक सर्वात कमी विपाक आहे. याचे मोठे विपाक म्हणजे आणखीन काही जास्त म्हणजे आपल्याला अ, जे आपले जे मिळणाऱ्या वस्तू आहेत त्या देखील आपल्याला मिळत नाहीत. मग वारंवार एखाद्या गोष्टीसाठी आपण आतुर असतो आणि आपली इच्छा असताना, कुवत असताना देखील आपण ती प्राप्त करू शकत नाही. तर हे आदिन्नदानाचा विपाक आहे. तर त्यामुळे आपल्याला वारंवार या शीलाचा देखील जेव्हा आपण म्हणू शील, तेव्हा या जे विपाक आहे, त्याचा आपल्याला आठवण करायची आहे. कशाप्रकारे आदिन्नदाना भंग झाला, तर एक सामान्य प्राणी म्हणून आपला जन्म होऊ शकतो. अपाय लोकांमध्ये आपला जन्म होऊ शकतो. भुकेले प्रेत लोकांमध्ये आपला जन्म होऊ शकतो. तसेच आपल्या संपत्तीचा ऱ्हास होऊ शकतो पुढील जन्मामध्ये. यानंतर आहे कामेसु मिच्छाचारा भिक्खवे आसेवितो भावितो बहुलिकतो नीरय संवत्तनिको तिरछान योनि संवत्तनिको पेती विषय संवत्तनिको ये सब लहुसो कामेसु मिच्छासा रस विपाको मनुष्य भूतस्य सपत्त वेर संवत्तनिको होती. म्हणजे याच्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की पुन्हा त्याच प्रकारे जेव्हा आपण अनैतिक लैंगिक वर्तन करत असतो. अनैतिक लैंगिक वर्तन म्हणजे निसर्गाने जो आपला नियम आहे त्या नियमानुसार आपण जो लैंगिक वर्तन करत आहे त्याच्या विरुद्ध होऊन जेव्हा आपण लैंगिक वर्तन आपल्या ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे करत असतो, जसं की नवरा बायको यांचा जो लैंगिक वर्तन आहे त्याला एक प्रतिष्ठा असते, सामाजिक प्रतिष्ठा. त्याच्या विरुद्ध त्याला सोडून जेव्हा आपण अ, इतर लैंगिक वर्तन ठेवतो, व्यभिचार करतो, तेव्हा त्याचा जो विपाक आहे, तो देखील आपल्याला नरकाकडे घेऊन जाणारा, एक सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणारा, भुकेला प्रेत लोकांकडे घेऊन जाणारा आणि ह्याचा जो सगळ्यात कमी विपाक आहे, तेव्हा म्हणजे पुढील जन्मामध्ये जेव्हा मनुष्य म्हणून जन्म होतो, तेव्हा आपल्याला शत्रू खूप असतात आणि आपल्यावरती कोणीतरी सूड उगवतात. म्हणजे अशा प्रकारे कामेसु मिच्छाचारा आपल्याकडून घडत असतं, तेव्हा पुढील जन्मामध्ये आपल्याला खूप शत्रू असतात. जरी आपली खूप प्रगती झालेली असेल तरी शत्रू असतात आणि कोणीतरी आपल्यावरती सूड उगवतं की जेणेकरून आपला मानसिक किंवा संपत्तीचा देखील ऱ्हास होतो. मानसिकरित्या आपण खूप अनस्टेबल असतो. तर अशा प्रकारे कामेसु मिच्छाचाराचा देखील अ, आपल्याकडून शीलभंग होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. इथे फक्त लैंगिक वर्तनाचा उल्लेख आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की कामेसु मिच्छाचारा म्हणजे हे 6 इंद्रियांनी जे काही आपण अ, उपभोग घेतो त्याचा देखील अतिरेक करणं अयोग्य आहे आणि ते अतिरेक केल्याने देखील त्याचे देखील विपाक अशाच प्रकारे येत असतात. तर म्हणून वारंवार जेव्हा आपण शील ग्रहण करू तेव्हा या विपाकाचं आपल्याला मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. यानंतर मुसावादो. मुसावादो भिक्खवे आसीवितो भावितो बहुलिखितो निरय संवत्तनिको तिरछान योनि संवत्तनिको पेतीय विषय संवत्तनिको
यो सब्बलोसो मुसावादास विपाको मनुष्यभूतस्य अभूतभक्कान संवत्तनिको होती. म्हणजे खोटे बोलणे जेव्हा त्यात गुंतलं जातं, विकसित केलं जातं, वारंवार केलं जातं, तेव्हा ही गोष्ट एक नरकाकडे घेऊन जाणारी आहे. सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणारे आहे. भुकेला प्रेत लोकाकडे घेऊन जाणारे आहे. आणि खोटे बोलल्यामुळे सर्वात जो कमी विपाक आहे, तो म्हणजे जेव्हा आपला मनुष्य म्हणून जन्म होतो, तेव्हा आपल्यावरती खोटे आरोप केले जातात. तर अशा प्रकारे मुसावादा. तर मुसावादा हा एक गंभीर विषय आहे. ते कारण आपण जेव्हा जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा बरेचदा आपल्याकडून मुसावादाचा भंग होत असतो. तुम्ही जर बारकाईने पाहाल तर आपण छोट्या छोट्या गोष्टींनी कुठल्याही कारण नसताना आपण खोटं बोलत असतो. तर हे कारण नसताना जरी आपण बोललो तरी ते खोटं म्हणूनच असतं. तर आपण काया वाचा मन या 3 गोष्टींनी आपण आपल्याकडून शीलभंग होत असतो. तर कायेने आपल्याकडून जास्त शीलभंग होत नाही, कारण आपण कुणाला मारहाण करत नाही. फक्त लैंगिक वर्तन कायेमध्ये येत असतं. मनामध्ये आपल्या विचार उत्पन्न होत असतात, परंतु वाचेने आपल्याकडून खूप सारे शीलभंग होत असतात. त्यामुळे आपल्याला वाचेच्या बाबतीत काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे. आपण लहान मुलांना एखादी गोष्ट आपल्याला ते विचारत असतील आणि आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसेल, तर आपण काहीतरी त्यांना खोटं बोलून त्यांना टाळत असतो. तर अशा प्रकारचे छोटं खोटं बोलणं देखील हे मुसावादामध्ये येत असतं. आपण केव्हाही तोंड उघडून काहीही बोलू, तर त्याच्यामध्ये सत्य असणं आवश्यक आहे. तर जेव्हा आपण अशा प्रकारे सत्य बोलण्याची जेव्हा आपल्यामध्ये अ, सवय आपण निर्माण करून घेऊ, तेव्हा आपल्याकडून मुसावादाचा भंग होणार नाही. त्यामुळे मुसावादा पिसू न वाचा संपलप्प वाचा परुष वाचा, ह्याविषयी आपल्याला खूप जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. कारण मॅक्सिमम आपला शीलभंग ह्या कारणानेच होत असतं. तर जेव्हा आपण बोलत असतो, तर आपल्याला पुन्हा ते भगवान बुद्धांचं सुत्त आहे, की ज्याच्यामध्ये हे बोलणं आवश्यक आहे का? हे बोलण्याची योग्य वेळ आहे का? हे बोलण्यामुळे काही दुष्परिणाम होणार आहे का? तर हे जे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, त्याच्यावरती आपण विचार करणं आवश्यक आहे, चिंतन करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच मुसावादा अ, जेव्हा आपण पालन करत असतो, तेव्हा जर तुम्ही कमीत कमी बोलाल, ते सगळ्यात उत्तम आहे. कमीत कमी बोलणं म्हणजे आर्य मौन अ, त्याला म्हटलं जातं, परंतु त्याहीपेक्षा जेवढं आवश्यक आहे, म्हणजे एखाद्याने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे. इतर गोष्टी अ, आपण बोलत राहिलो की नकळतपणे आपल्याकडून अ, मुसावादा होत असतो. आपल्याकडून अ, खोटं बोललं जातं. त्यामुळे अ, जर आपली बडबड करण्याची सवय असेल तर ती आपण थांबवली पाहिजे. फक्त एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देणं, परंतु घुम्यासारखं देखील राहायचं नाहीये. जर आवश्यकता असेल तर तिथे मित्रमंडळीमध्ये बसल्यावरती जो विषय निघतो त्याला संपूर्णपणे त्या विषयामध्ये आपली काय असेल व्ह्यू असेल, दृष्टिकोन असेल तेवढा सांगायचा. बाकी त्याच्यामध्ये जास्त सहभागी होण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारे पिसू मुसावादाचे जे शीलभंग आहे, त्याचे विपाक हे देखील नरकाकडे घेऊन जाणारे, सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्म होऊ शकतो, भुकेला प्रेत लोकांकडे घेऊन जाणारे आणि आपल्यावरती खोटे आरोप होतात. यानंतर आहे पिसुनवाच.
पिसुना भिक्कवे वाचा आसेविता भाविता बहुलिकता निरय संवत्तनिका तिरछान योनी संवत्तनिका पेती विषय संवत्तनिका यो सब्बलोसो पिसुनाय वाचाय विपाको मनुष्य भूतस्य मित्येहि भेदन संवत्तनिको होती. मित्येहि भेदन संवत्तनिको होती म्हणजे मैत्री तुटण्यासाठी आपण कारण म्हणतो. तर अशा प्रकारे पिसुन वाचा म्हणजे देखील त्याच्यामध्ये देखील त्याचे जे विपाक आहे ते नरकाकडे घेऊन जाणारे, प्राणी सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणारे, भुकेला प्रेत लोकाकडे घेऊन जाणारे आहे. आणि त्याच्यात सर्वात कमी विपाक म्हणजे स्वतःची मैत्री तुटण्यासाठी देखील आपण कारणीभूत होऊ शकतो किंवा इतरांची मैत्री तुटण्यासाठी देखील आपण कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे चुगली चहाडी करण्यापासून म्हणजे पिसुन वाच्यापासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. त्यानंतर आहे फरुस वाचा. फरुसा भिक्कवे वाचा आसेविता भाविता बहुलिकता नीर संवत्तनिका तिरछान योनि संवत्तनिका पेतीय विषय संवत्तनिका यो सब्बलोसो फरुसाय वाचाय विपाको मनुष्यभूतस्य अमनापसद्द संवत्तनिको होती. अमनापसद्द संवत्तनिको होती म्हणजे अप्रिय आवाजाकडून येतं. म्हणजे पिसुन वाचा म्हणजे कठोर वाचा, कुणाला कठोरपणे बोलणे, शिवीगाळ करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. तर ह्या गोष्टी देखील नरकाकडे घेऊन जाणार आहे, एक सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणार आहे, भुकेला प्रेतलोकाकडून घेऊन जाणार आहे. तरी तसंच सगळ्यात कमी विपाक म्हणजे आपल्याला अप्रिय आवाजाकडे घेऊन जातो. अप्रिय आवाज म्हणजे आपण आपला जो जास्तीत जास्त काळ आहे तो अप्रिय आवाज आपल्याला ऐकावा लागतो. जसे की आपला जो बॉस असेल तो आपल्यावरती खूप रागावून आपल्याला कठोर भाषेत बोलत राहणार, किंवा आपली पत्नी असेल ती कठोर भाषेमध्ये बोलणार, माता पिता आहे ते कठोर भाषेमध्ये बोलणार. तर अशा प्रकारे फरुसा वाच्याचा जो विपाक आहे, कठोर वाचेचा विपाक, तो वारंवार आपल्याला तो अप्रिय आवाज आपल्याला ऐकावा लागतो. यानंतर आहे 7वा संफलिप्प वाचा. संफप्पलोपो भिक्कवे आसेवित भावितो बहुलिकोतो नीरः संवत्तनिको तिरछान योनि संवत्तनिको पेती विषय संवत्तनिको यो सब्बलिहुसो सप्पफलास विपाको मनुष्यभूतस्य अनादेय वाचा संवत्तनिको होती. अनादीय वाचा म्हणजे आपलं कुणीही मनावर घेत नाही, म्हणजे आपल्या बोलण्याकडे कुणीही लक्ष देत नाही. जसं की आपण फार इम्पॉर्टंट डिस्कशन चालू असेल आणि आपण त्याच्यामध्ये एखादा प्रस्ताव ठेवला, तर कुणीही तुमच्या प्रस्तावावरती विचार करत नाही, कुणीही तुम्हाला लक्ष देत नाही. तुम्ही कुणाला एखाद्या गोष्ट समजावून सांगितली, त्याच्या हिताची असेल तरी तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. अशा प्रकारे संफप्पलाप जो वाचा आहे त्याची जेव्हा त्यात गुंतले जाते, विकसित केले जाते, वारंवार केले जाते, तेव्हा ही गोष्ट अपायलोकाकडे नेणारी आहे, एक सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणारे आहे, भुकेल्या प्रेत लोकाकडे घेऊन जाणारे आहे, आणि आपलं पुढील जन्मामध्ये आपलं कुणीही आपलं ऐकत नाही, आपल्या वाचेला किंवा वाणीला मनावर घेतलं जात नाही. त्यानंतर 8चं आणि शेवटचं आहे सॉरी सुरामेर म्हणजे प्रमाद ठाणा. तर भगवान बुद्ध म्हणतात, सुरामेरय पाण भिक्कवे आसेवित भावित बहुलिखितं निरय संवत्तनिकं तिरछयान संवत्तनिकं पेती विषय संवत्तनिकं यो सब्बलौसो सुरामेरय पाणस्य विपाको मनुष्य भूतस्य उम्मत्त संवत्तनिको होती ती. म्हणजे कच्ची पक्की शराब किंवा दारू पिणं, त्याच्यामध्ये जेव्हा गुंतलं जातं, विकसित केलं जातं, वारंवार केलं जातं,
तेव्हा ही गोष्ट नरकाकडे, अपाय लोकाकडे घेऊन जाणारी आहे. एक सामान्य प्राणी म्हणून पुनर्जन्माकडे घेऊन जाणारी आहे. भुकेला प्रेत लोकाकडे घेऊन जाणारे आहे. तसंच जेव्हा आपला पुढील जन्म मनुष्य लोकामध्ये होईल, तेव्हा आपला जन्म गतिमंद किंवा मतिमंद ज्यांना म्हटलं जातं, जे मेंटली चॅलेंज, अशा प्रकारे आपला पुनर्जन्म होत असतो. तर जर हा जो आहे सुरामेर यमच्या ह्याच्यामध्ये पण देखील आपण पाहू शकतो की अपाय लोकाकडे एक सामान्य प्राणी म्हणून आपला जन्म, भुकेला प्रेत लोकाकडे, आणि शिवाय जेव्हा आपला मनुष्य जन्म होतो तेव्हा आपला गतिमंद किंवा मतिमंद, म्हणजे आपल्याला दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतं. आपल्याला स्वतः काही करता येत नाही. पूर्णपणे आपलं जे आपण व्यवस्थित विचार देखील करू शकत नाही. आपला फक्त एक मनुष्य म्हणून जन्म झालेला असतो, परंतु त्या जन्मामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म करू शकत नाही, काही करू शकत नाही. तर अशा प्रकारे हे जे 8 शील आहेत, ह्या 8 शिलांवरती भगवान बुद्ध सांगतात की यांचा जो विपाक आहे, ते विपाक आपण समजून घेतले पाहिजे, लक्षात घेतले पाहिजे. आणि हे दुच्चरित विपाक सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ह्या आधी देखील तुम्ही ऐकलं असेल, तरी देखील वारंवार याचं चिंतन करणं आवश्यक आहे आणि आपल्याकडून शीलभंग होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तर कशा प्रकारे आपण आपल्याकडून शीलभंग होणार नाही याची दक्षता घेऊ शकतो? तर बऱ्याच प्रोसेस आहेत, बऱ्याच कृती आहेत, त्या आपल्याला करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली कृती म्हणजे जेव्हा आपण ध्यानाला बसतो, ध्यानाला बसल्यावरती आपलं ध्यान लागतं, समाधी. तर अशा वेळी आपण एखादं शील घ्यायचं. शील घ्यायचं म्हणजे पाणातिपाता वेरमणी सिखापदं समादियामी, असं आपण पाणातिपाताविषयी विचार करतो. विचार करत असताना आपण त्याचा जो विपाक आहे, त्या विपाकाविषयी आपण विचार करायचा आहे की कशा प्रकारे जर माझ्या हातून प्राणी हत्या झाली तर माझा ती जी माझी कृती आहे प्राणी हत्या, ती मला अपायक लोकाकडे घेऊन जाणारे आहे. सामान्य प्राणी म्हणून माझा जन्म होऊ शकतो किंवा भुकेला प्रेत लोकामध्ये माझा जन्म होऊ शकतो किंवा मनुष्य योनीमध्ये माझा जन्म झाल्यावरती माझा जो अ, अल्प आयुष्य असेल मी, अशा प्रकारे आपण चिंतन करायचं. आणि त्यावेळी जेव्हा ज्या आपल्या चित्तावरती, मनावरती, शरीरावरती काय संवेदना होत असतील ते आपल्याला पाहायचे आहे. मग हा जो विपाक आहे हा दुःखद आहे. दुःखद आहे म्हणजे जर आपलं जन्म अपाय लोकामध्ये होणं हे देखील दुःख आहे. आपला सामान्य प्राणी म्हणून जन्म होणे हे देखील दुःख आहे, कारण सामान्य प्राण्यामध्ये देखील आपल्याला कुशल कर्म करता येणार नाहीत. अपाय लोकामध्ये आपल्याला कुशल कर्म करता येणार नाहीत. शिवाय भुकेला प्रेत लोकामध्ये आपल्याला कुशल कर्म करता येणार नाही. आपल्याला धम्म मार्गावरती राहता येणार नाही. किंवा पुढच्या आयुष्यात जेव्हा आपण जन्म घेऊ तेव्हा देखील आपण अल्पायुष्य असो, आपला लवकर आपला मृत्यू होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण चित्तामध्ये विचार करायचा आणि त्याचे जे आपल्या शरीरावरती किंवा मनावरती जे परिणाम आहेत ते आपल्याला ऑब्झर्व करायचे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या विपाकांविषयी जागरूक व्हायचंय. मग हे जेव्हा आपण चिंतन करू, तेव्हा ज्या संवेदना असतील, ज्या आपल्या वेदना असतील, त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर निश्चितच ह्या सुखद वेदना नसतील, त्या दुःखद असतील, आणि त्या दुःखद वेदना आपल्याला पाहायच्या आहेत. जेव्हा अशा प्रकारे आपण आपल्या दुःखद वेदना पाहू, तर आपोआपच आपला पानातिपाता करण्यापासून आपण आपल्याला दूर ठेवू शकतो. तर अशा प्रकारे हे जे आठही आहेत, ते आपल्याला जेव्हा आपण ध्यान करू, तेव्हा तुम्ही एका दिवशी सगळे करू शकता किंवा एक-एक करू शकता.
ज्या दिवशी तुमच्याकडून शीलभंग होईल त्या दिवशी केलं तर उत्तम. म्हणजे आज समजा तुमच्याकडून काही पानातिपाता झालेला आहे, संध्याकाळी तुम्ही ध्यानाला बसले, मग तुम्ही चिंतन करायचं रे माझ्याकडून आज पानातिपात झालेला आहे, मग कशा प्रकारे त्याचा विपाक येणार आहे, तो विपाक आल्यावरती माझ्यावरती काय संकट येणार आहे, त्या सर्व गोष्टीचं चिंतन करायचं आहे. याच्यामध्ये बऱ्याचदा आपण आपल्या कृतीचं समर्थन करत असतो. ती आपली टेंडन्सी आहे, तो आपला इगो असतो, मान असतो. तर कुठलीही कृती जी आपण केलेली आहे ती या इगोतून किंवा मानातून होत असते. तर हे इगो माना आपला जात नाही लवकर. तरी देखील एक तटस्थपणे आपल्याला पाहायचं आहे की हा, ही कृती माझ्याकडून झालेली आहे, हे करणं योग्य नव्हतं, हे शीलभंग आहे आणि ह्याचे विपाक मला प्राप्त होणार आहेत. तर ही घटना झाल्याच्या नंतर त्याच्याविषयी चिंतन करायचं आहे. परंतु भगवान बुद्ध नेहमी सांगतात की तुम्ही एखाद्या गोष्टी झाल्यावरती त्याच्यावरती पश्चाताप नाही करायचा. पश्चाताप करणं म्हणजे काय, त्याच्याविषयी आक्रंदन करणं, रडणं, शोक करणं, ते नाही करायचंय. ठीक आहे, ही कृती माझ्याकडून झालेली आहे, परंतु भविष्यात अशा प्रकारची कृती माझ्याकडून होणार नाही याची मी काळजी घेईन. तर अशा प्रकारे हा दुसरा अँगल आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचा आहे. पहिला आपल्याला त्याचे विपाक पाहायचे आहेत आणि ते विपाक पाहिल्याच्या नंतर आपल्याला पाहायचं आहे की भविष्यात आपल्याकडून अजाणतेपणी देखील कुठल्याही प्राण्याची हिंसा होणार नाही याची आपण दक्षता घेणार आहोत. तर अशा प्रकारे एक एक शील तुम्ही घ्यायचा आहे, त्याच्यावरती चिंतन करायचं आहे, त्याच्या अपाय विपाकावरती चिंतन करायचे आहेत. हे जे विपाक भगवान बुद्धांनी सांगितले, जो सगळ्यात छोटा विपाक आहे, सगळ्यात कमी विपाक आहे, तो सांगितलाय. पण त्याचा भयंकर परिणाम म्हणजे तीर्थयाणी येऊन भुकेल्या प्रेतामध्ये किंवा निराय संवत्ती म्हणजे निराय लोकामध्ये आपला जन्म होऊ शकतो किंवा एक सामान्य प्राणी म्हणून आपला जन्म होऊ शकतो. तर हे सगळ्या गोष्टीचं आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणखीन एक गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे जेव्हा जेव्हा आपला शीलभंग होईल आजपासून, आत्तापासून, तेव्हा आपण एक छोटी डायरी आपल्याकडे ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये लिहायचंय की आज माझ्याकडून वर डेट टाकायची, आज माझ्याकडून हा शीलभंग झालेला आहे. एकदम स्वतःला प्रामाणिक राहून पूर्णपणे छोट्या छोट्या गोष्टीत छोटे छोटे शीलभंग देखील आपण त्याच्यामध्ये नोट करायचं आहे. हे नोट करणं का आवश्यक आहे? कारण आतापर्यंत जी आपली टेंडन्सी होती की जे आपले शीलभंग होत आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत होतो. आपण आपल्याला सूट देत होतो की ठीक आहे, आपण गृहस्थ आहोत, आपल्याकडून शीलभंग होणार. पण ही सूट आपल्याला काढून घ्यायची आहे. आपल्याला आपल्या शीलांप्रती खूप सजग राहायचं आहे. आपल्याकडून शीलभंग होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. मग ही दक्षता घेण्यासाठी जेव्हा आपण त्याला राईट डाऊन करू, लिहून काढू, तेव्हा ते एक एक त्याचं इम्प्रेशन येईल आपल्या चित्तावरती की हा शीलभंग आपल्याला जायचं, ते बोल्ड होईल आपल्या मनामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही तुमच्याकडे 8 ते 10 शीलभंग झाले तर तुम्ही संध्याकाळी निश्चितच त्याच्यावरती चिंतन करायचं की ठीक आहे, आज माझ्याकडून 8 ते 10 वेळा शीलभंग झालेला आहे, परंतु उद्या माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं शीलभंग होणार नाही याची मी काळजी घेईन. अशा प्रकारे आपली जी सजगता आहे शीलांच्या प्रती ती आपोआपच वाढत असते. तर त्याच्यासाठी नोट डाउन करणं खूप आवश्यक आहे. मग नेहमी ही डायरी आपल्यासोबत देखील असणं आवश्यक आहे. जिथे आपण जाऊ तिथे आपल्याला ही डायरी सोबत कॅरी करणं आवश्यक आहे. एक 6 इंच 7 इंचाची असते हँड डायरी, ती देखील ठेवू शकता. पॉकेट डायरी देखील ठेवू शकता. तर हे आपल्याला नेहमी करत राहायचं आहे. कधीपर्यंत करत राहायचं आहे? तर जोपर्यंत आपल्या डायरीचं पान कोरं होत नाही,
म्हणजे एखाद्या दिवशी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा शीलभंग झालेला नाही, तो दिवस म्हणजे आपल्या डायरीचं कोरं पान. आणि अशी कोरी पानं आपल्याला किती पाहिजेत? 14. 14 दिवस सलग आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा शीलभंग होता कामा नये. जर 14 दिवस तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा शीलभंग झाला नाही, तर तुम्हाला पुढे मला देखील काही विचारायची आवश्यकता नाही. तुम्हाला सर्व गोष्टी आपोआप समजून येतील. आपोआप म्हणजे सगळ्यात जसं-जसं आपला शीलभंग कमी-कमी होत जातो, तसं-तसं आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित होत जाते आणि जी आपली धम्माविषयी आपली समज आहे, ती देखील वाढत जाते. मग हे दुःख आर्य सत्य, पतिच्च समुत्पाद ह्यांची आपल्याला कल्पना यायला सुरू होते. त्याच्यासाठी शीलभंग थांबवणं आवश्यक आहे. समाधी तर प्राप्त होतेच होते. समाधी तर आपली वाढतच जाते. तर त्यासोबत समाधी वाढल्यामुळे जे आपले उपदेश आहेत, ते देखील आपल्याला समजायला सुरुवात होते. आता ह्याच्यासाठी देखील आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप आवश्यक आहे. जर समजा तुम्ही ही एक लांब प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे. कारण आपण आपली जी टेंडन्सी असते, सवय असते, की शीलभंग आपल्याकडून होत जातात. तेवढे आपण पक्के झालेलो नाहीये. जरी 3.5 वर्ष झालेली आहेत. आहेत आपल्यामध्ये साधक, की जे शीलांविषयी खूप खूप जागरूक आहेत. परंतु बरेच साधक आहेत ते तसे नाहीये. मग ही जागरूकता वाढवण्यासाठी आपल्याला डायरीचा प्रयोग करणं आवश्यक आहे. हा प्रयोग करत असताना तुम्ही पाहाल, की जसं-जसं आपली ही जी सवय आहे, ती वाढत जाऊन आपल्या डायरीतल्या नोंदी पहिल्या दिवशी जास्त असतील, दुसऱ्या दिवशी तेवढेच असतील, तिसऱ्या दिवशी कमी होतील, चौथ्या दिवशी आणखीन कमी होतील, 5व्या दिवशी आणखीन कमी होतील. तर जेव्हा आपण डायरी लिहायला सुरुवात करतो, तेव्हा आपण आपोआपच शिलांप्रती जागरूक होऊन जातो आणि आपली जी सवय आहे ती बदलायला सुरू होते. मग 7व्या दिवशी आपल्याकडून काही शीलभंग होत नाही, 8व्या दिवशी होत नाही, 9व्या दिवशी होत नाही. पण 11व्या दिवशी शीलभंग होतो. ठीक आहे, काय हरकत नाही. मग 11व्या दिवशी लिहायचं, की आज माझ्याकडून शीलभंग झाला. मग 12व्या दिवसापासून पुन्हा सुरुवात करायची. पुन्हा तिथून पहिला दिवस जर शीलभंग झाला नाही, तर ठीक आहे. मग तो पहिला दिवस, मग दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस. तर अशा प्रकारे 14 दिवस आपल्याला सलग 14 दिवस आपल्या डायरीचं पान कोरं हवंय. तर त्यानंतर तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. फार अवघड वाटत असेल तरी काही हरकत नाही, पण करणं आवश्यक आहे. केलं तर जे जे परिणाम आहेत तुम्ही स्वतःच पाहाल, की कशा प्रकारे आपल्यामध्ये एक आमूलाग्र फरक पडतो. भगवान बुद्धांनी जे उपदेश सांगितले ते कुठेही चुकीचे नाहीये. परंतु आपल्याकडून काही चुका होतात. त्याच्यामुळे आपल्याला जे अपेक्षित परिणाम आहेत ते प्राप्त होत नाहीत. मग हे आता आपण जे करणार आहोत हे एक्स्ट्रीम आहे. हे आपली जी करण्याची कुवत आहे त्याच्या हायेस्ट लेव्हलला आपल्याला जायचं आहे. आपल्याकडून अजिबात छोटा देखील शीलभंग होता कामा नये आणि हे खूप आवश्यक आहे. आतापर्यंत जे आपण केलेलं आहे, त्याला सपोर्ट, आधार देण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा 3.5 वर्षाचे जे आपले पुण्यकर्म आहे, ते एवढे फ्रुटफुल होतील, एवढे फ्रुट की नंतरचा जो प्रवास आहे तो एकदम हा अष्टांगिक मार्गाचा आपला प्रवास एकदम ईझी होऊन जाईल. आणि ही जी आपली सवय आहे ती एकदम आपल्या मरेपर्यंत आपल्या सोबत राहणार आहे. आणि जेव्हा आपला अंतिम क्षण असेल,
तेव्हा देखील आपण शीलामध्ये असू, आपण धम्मामध्ये प्रतिष्ठित असू आणि जरी स्वतःकडनं नाही जरी झालं तरी एक आधार असेल आपल्याकडे. आधार असा असेल की आपला जन्म अशा ठिकाणी होईल की तिथे आपल्याला पटकन धम्म मिळेल, लहानपणीच धम्म मिळेल, एक चांगला धम्म आणि जी पुढची स्टेज आहे त्या पुढच्या स्टेजला आपण लवकर जाऊ शकू. अशा प्रकारे एक चांगलं वातावरण आपल्याला प्राप्त होऊ शकतं. तर ही जी सवय आहे ही आपल्यामध्ये विकसित करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी ही डायरी लिहिणं खूप आवश्यक आहे. चिंतन करणं खूप आवश्यक आहे. वारंवार आता आपल्याला सुरुवातीला देखील सांगितलं होतं, की तासा-तासांनी आपण शील घ्या. ते देखील आवश्यक आहे. अ, कामाच्या मुळे आपण ते होत नाही. परंतु आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे अधिक बेस तयार झालेला आहे. त्या बेस आपल्याला एकदम पक्का करायचा आहे आणि जेव्हा तो पक्का होईल, तेव्हा मग देअर इज नो रिटर्न पाथ म्हणजे आपल्याला आपला डाउनफॉल किंवा आपला धम्मापासून दूर जाणं, समाधीपासून दूर जाणं अशक्य आहे. व आपल्याला मारा देखील काही करू शकणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी कृती आहेत त्या करायच्या आहेत आणि ह्या कृती करून अ, आपला जो ह्या जन्मीचा जो ध्येय आहे स्वतःपन्न पद ते नक्कीच आपण सर्व प्राप्त करू शकू आणि जो आपला अंतिम ध्येय आहे निब्बाण ते देखील आपण प्राप्त करू शकू अशी शुभकामना देऊ आजचा जो हा विषय आहे तो इथेच संपत आहे. साधू साधू साधू.